दादा पुढे चाललेत तर आपण चौथ्या स्पॉटला जातोय. धान्याचं कोठार आहे तिथं. रायगडवरचा पूर्ण परिसर आहे, एकदम मस्त आहे. पूर्ण इतिहासात गेल्यासारखं वाटलं. नाही तो शूट चालू इकडे. धान्य कोठार आहे इंटरनल. हे बघा पहिलं बांधकाम. भावीचे आपले आहेत काय म्हणता? स्टूडवाले भावीचे पाहिजे. तुम्हीच करा काय ते सगळ्यांनी कशा करूया. कोठार धान्य कोठार तेच आम्ही सामील आहेत. आहे ना. सगळे जमले. शिवाजी महाराज की जय. ज्या दरवाजाने आतमध्ये आपण आलो हा मेना दरवाजा आहे. विरुद्ध दिशेला पालखी दरवाजा आहे. आता तिकडून तुम्ही जर 18-19 पॉईंट साठी घेतला असतात तर आपण पालखी दरवाजाने वरती आलो असतो. आपण काही हिरकणी बुरुजावरती गेलो नसतो. ही किल्ल्याची मागची बाजू आहे, ही किल्ल्याची समोरची बाजू. ज्या रोपेने येतात 4 मिनिटांमध्ये ही मागची बाजू आहे. ज्या दरवाजाने हा मेना दरवाजा, विरुद्ध दिशेला पालखी. पालखी आणि मेना याच्यामध्ये फरक काय? मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी, मेना ही बंदिस्त, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी असते. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज अथवा कुठल्याही वीर पुरुषाची पालखी आली तर त्याच दरवाजाने राजांच्या राजवाड्यात जायची. मेना म्हणजे काय? राजांच्या राण्या, राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सनसेट सूर्यास्त पाहण्यासाठी बॅक साईडला जायच्या. या 2 दरवाजांना लागून एक लाईनीत भिंत आहे. भिंतीला 6 दालन. राजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या 8. सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा 8 राण्या. 8 राण्या करण्याचं कारण काय होतं? आता एक राणी सांभाळायला मुश्किल होते, मग राजाने 8 राण्या का केल्या? तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण. राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या 8 राण्या केल्या. जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाही तर फितुरी कोणी होणार नाही. या दृष्टीने राजाने 8 गावातल्या 8 राण्या केल्या. 8 राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई अशा 8 राण्या होत्या. मग 2 राण्या कुठे राहायच्या? किल्ल्यावर 6 मुलं आहेत, 2 राण्या राहायच्या कुठे? मराठ्यांचं दुर्दैव एवढंच की पट राणी सईबाई त्याने रायगड काय पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. पुतळा राणी साहेब पाचाडगावी 3 नंबर राणी. आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी नवेकरवाडा त्यांना बांधून दिला. त्यांच्या सेवेकरता पुतळा राणी साहेबांना ठेवल्या. बाकीच्या उरलेल्या साऱ्या इथे राहायच्या. एका राणीसाठी 1 मुल आहे. 1 पा किंवा 6 पा सगळे सारखेच आहेत. वेगवेगळा केला असतं तर भेदभाव झाला असता, त्यामुळे सारखेच दिले. अभिमानाने सांगा वाटतं राणी मला टॉयलेट आहे. आज आपला गैरसमज आहे, इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा. पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं आणि ते परत आपल्याला आपण विकत घेतलेलं आहे. आतमध्ये 1 राणी महलाची रचना बघा, मग आपण पुढे धान्य कोठार वगैरे बघायला जाऊया. या बघून फक्त दरवाजा छोट्या वाकून जा, खाली डोक्याला लागेल. राणी महाल. आपटले बोला का सुनने का पाहिजे. आपटला आपण वरती वरती पण बघा. ते दिवे ठेवत असतील. इतके हे काय पण पाणी असेल ना. पाणी होतं पहिले दिवसात असं डायरेक्ट कोंबडा हे बी नसायचा कोंबडा वगैरे डायरेक्ट ना किडेवरती. शिवकालीन संडास आहे तिथे.
त्याच्याबरोबर असायचं ते काय म्हटलं तर कोकणात त्याला पेव कणगी अंबरखाना म्हणून याची ओळख. धान्य कोठार म्हटलं तर एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेडा कधी मारेल? गडाला शत्रुवेडा जास्तीत जास्त किती महिने मारेल? 4 ते 6 महिने. मग 6 महिन्याचा धान्यासाठा इथे केला होता. राजानंतर गडावर 1733 ला थोरले बाजीराव पेशवे आले. पेशवाई सत्तेने याचा वापर काळकोठरी कैदी कोठार केला. जो कोणी चोरी लबाडी गुन्हा गद्दारी पितुरी करेल त्याला 7 दिवस याच्यात कोंडायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधायची, टकमुक टोकावरून फेकायचं. शिवाजी राजाने कोणाला ढकललं नाही, संभाजी राजाने कोणाला सोडलं नाही. जगावं तर शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर संभाजी राजांसारखं. मग शिवाजी राजांचं कैदी कोठार कुठे आहे? तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला म्हणून आहे तिथे. आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार हे इमर्जन्सी धान्य कोठार. आणीबाणीची वेळ आली तर गडावरच्या लोकांना धान्य पुरेल 6 महिने. कारण शत्रू गडाला वेढा मारेल किती? 6 महिने. कारण हा कोकण पट्टा पाऊस प्रचंड असतो इथे. 6 महिने वेढा मारेल, त्याच्यावरती इथे जास्त मारणार नाही. मग स्वराज्याचं धान्य कोठार कुठे? तर कोल्हापुरात पन्हाळागड. गंगा यमुना सरस्वती 3 खड्डे आहेत. 52 फुटाचे धान्य कोठार आहेत. एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे इमर्जन्सी धान्य कोठार लाकडी चिड्याने काढायची याचं धान्य जर लागलं तर. खाली जी पडलेली घरं आहेत मिनिस्टर लोकांची घरं, अष्टप्रधान मंत्रिमंडळ. राजांचे 8 मंत्री होते. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्र्यंबक, रामचंद्र निळकंठ, निराजी राऊजी आणि बालाजी राऊजी असे राजांचे 8 मंत्री त्यांची घरं आहेत. मिनिस्टर लोकांची घरं, अष्टप्रधान मंत्रिमंडळ याला म्हटलं जातं. धान्य कोठार बघा, बघताना वरच्या खिशावर हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं तर काढता येणार नाही. बघून घ्या. सांगतो होतं सगळं घेऊ माहिती. आग लावला आपला मेन असं ना त्या लेवलचं आड्या लेवलचं तेवढं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही गावकऱ्यांकडची घरं आहेत, गावकऱ्यांची घरं आहेत. आणि इथं बघा तिकडे ते आपले सगळे किल्ल्यातले आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथं जातोय आपण इकडे. आणि अभिषेक जी आहेत, बाबूदा नको आहे मस्त काय तिथे आता जाणार आहोत आपण. तर चला. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, 1 नंबर आहे, भारी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज. मस्त वातावरण आहे. म्हणजे आला तर पण 1 दिवस स्पेंड करून या आणि गाईड नक्कीच घ्या. फोटोशूट चालू यांचा. इकडे बाजार भरायचं होतं, बाजारपेठ आहे इकडे सगळी. आता सांग हे 28 आहेत मोज म्हणे. हो हे 28 हे 20 म्हणे. 14 इकडे 14 विषय सापला भाई. राजापूर रत्नागिरी. नाही एवढं माहित नाही आमच्याकडे. एवढं पोर्टिंग नाही ना होत. रत्नागिरीलाच होतं. वीर छत्रपती संभाजी राजाने पेट्या होळीतला नारळ काढलाय. त्याला म्हटलेलं होळीचं ग्राउंड. मूर्ती आहे रायगडावर प्रथम सिंहासनावरती बसवण्याकरता आणली. राजे सिंहासनावरती चढताना जोडे नव्हते घालत. या मूर्तीमध्ये जोड्या आहेत त्यामुळे ही मूर्ती इथे बसवली. ही बाजारपेठची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे, घोड्याची उंची आहे. त्यावेळची लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार करणारी ही राजांची बाजारपेठ आहे. इकडे 44 दुकान आहेत. नॅशनल बाजारपेठ होती. स्वराज्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ इथे होती. बाजारपेठच्या 7व्या दुकानावर नागाचं चित्र. हे नागापाशी व्यापारी होते. काही कमी जास्त लागला तरी आणून द्यायची आठवण म्हणून ते नागाचं चित्र इथे काढलेलं आहे. पुढे आपण जाऊन आता समाधी जगदीश्वराच्या मंदिराची माहिती घेऊ, टकमुक टोकाची माहिती घेऊ. मग तुम्ही परतीच्या प्रवासाने इथून ज्याला पायी जायचं त्याने इथून खाली उतरा. रोपेने जायचं तिथे शॉर्टकट आहे, त्या साईडने तुम्ही खाली उतरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हो तलाव किती बोलले ते सांगला ते हे इथं पण तलाव आहे. हां काय माझा फोन चार्जिंग नाही आहे इकडे नाही जाऊन येऊया आधी इकडे काय आहे तर इकडे बघून येऊया काय आहे ते ज्या ठिकाणावर आता आपण उभे आहात हा राजांचा प्रशस्त दरबार आहे. याच ठिकाणावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होणार आपण सर्वजण करणारच. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674. राजे 6 जून 1674 ला छत्रपती होणार. राजे सकाळी पहाटे 4 ला उठतात, स्नान करतात, अंगावर वस्त्र परिधान करतात, कपड्याची माळ घालतात. राजे देवदेवतांचं दर्शन घ्यायला जातात. राजे आई भवानी मातेसमोर नतमस्तक होतात, जगदीश्वरात साकडं घालतात, शिरकाई मातेस वंदन करून याच दरबारात राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती मिरवणूक येते. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. बाजूला 6000 प्रजेच्या कमरेला भूमिशाळ, डोक्यात मानाचा पेटा. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढते, एक हात कमरेवर ठेवून राजांना मानाचा मुजरा करते. राजे तो 6000 प्रजेचा मानाचा मुजरा स्वीकारतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. आई बहिणी राजाला ओवाळतात. परंतु समोर तिथे काही 4 पायऱ्या, त्या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण भरतं. राजांचे पाय लटकतात तर का ज्या जीवा भावांवर, ज्या वीर मावळ्यांवर, ज्याने हिंदवी स्वराज्य घडवलं होतं, मावळा मात्र दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजा नक्कीच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब पहिली पायरी चढते हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब जी चौथी पायरी चढतो, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे अशी म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. आदिलगीर कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा अशी म्हणणारे ताना. असे असंख्य वीर शूरांची नावं घेऊन राजे लटलटत्या पायाने सिंहासनावर त्यारूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली. राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राचा अभिषेक घातला. महादरबारात 21 तोफांच्या सलामी झाल्या. या नगाऱ्यावरती नगारे सगळे चौघडे वाजले आणि या दरबारात एक जोरात आवाज झाला. सगळ्यांनी पाठीमागून जय बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महादेव राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. काही गोष्टी झाल्या आणि या प्रकारे राजांचा राज्याभिषेक इथे पार पडला. पाहूया आऊसाहेब म्हणतात, या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारा बाळ, या शिवनेरीच्या काळ्या मातीची गडकिल्ले बनवणारा माझं बाळ आज 32 मणाच्या सिंहासनावर त्यावर बसलो आहे. एक मन म्हणजे 40 किलोचं 1280 किलो सोन्याचं सिंहासन आज पंचधातूचं आहे. औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान टोपणना विधिकत खाण्याने गणाचे गाव घालून 3 नोव्हेंबर 1691 मध्ये सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13व्या वारसदाराने 2009 मध्ये मूर्ती स्थापना केली. मूर्तीवरती छत्र 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंह 1985 मध्ये बसवले. मूर्तीवरती हार सांगलीवरून भिडेगुरुजींची रोज 2 लोक येतात. 27 वर्ष सेवा चालू. दुसरा हार सीएम साहेब आताचे शिंदे साहेब एकनाथ शिंदे यांच्याकडून 8 वर्ष झाले हार येतो. हा नगारगण आहे. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया पाहिलाय ना, सेम राजधानी दिसते की नाही. हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही, गेट ऑफ इंडिया याच्यासारखं दिसतो. इंग्रजांनी याची पासून तिकडे बोलावलं. हा नगारगण आहे. याच्या आधी कोणी रायगड बघितलंय का? या दरबारामध्ये तुमच्या कंपनी आहे का? किती कोणी हळू आवाजात बोललं तर पूर्ण दरबारात आवाज येतो. त्याला क्लायमेट चांगलं पाहिजे, वातावरण शांतता लागते, एकदम सायलेंट लागतं. आता सुद्धा जातो किती हळू आवाज बोलत तरी पूर्ण दरबारामध्ये आवाज जातो. तज्ञांची मतं अशा की बाजूला जो दगड आहे ना मोठा, त्या दगडामुळे आवाज जातो, त्यामुळे तो दगड ठेवला आहे. तर्क वितर्क चालू आहे. हा नगारगण आहे. बाहेरच्या साईडला होळीजवळ हा दगड शेण आहे भाविक. काय यार नजारा. अरे आलो, थांब जरा.
आपल्याकडे पैसे गेला. आता 2 रूम आणि करायचं अभिषेक इथंच होतो ना तो. जेवढा बाजार होय. करणार आहे. आणि म्हणतो आम्ही सगळं बांधणार. बघ हा तो द्यायची आता नाही बाबा असं वर्ड फोटो जातो तशा शहाजीराजांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांचं स्वराज्य चंद्राच्या खोरीप्रमाणे वाढत जावं, लोकशाही कल्याणासाठी राजांची राजमुद्रा ही वापरली जावी. ते राजांचं टाकसाळ आहे. जमिनीखाली 8 बायदाची रूम बघितली का आतमध्ये जाऊन? आतमध्ये एसीची गरज आहे का? आता बाहेर नाही. उन्हाळ्यात जरी आलात ना तरी आतमध्ये एकदम थंड वातावरण असतं. राजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक एवढे हुशार होते. स्वराज्याशी एवढी निष्ठा की मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला माहित नव्हतं की स्वराज्यासाठी काय काम करतायत. 18 भाषांचं ज्ञान होतं. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायचे. छोट्या मोठ्या गावातून जाऊन खबर भेटेन राजांपर्यंत सांगायचे. अहो छोटे मोठे गावं सोडा, त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली गुपित चर्चा घेऊन त्याच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवायचे. म्हटल्यानंतर ती असती काय हुशार असेल काय ग्रेट असेल याची कल्पना करायची. त्याला म्हटलेल्या खलबत खाना ज्या चौताऱ्यावर उभे आहेत. दिल्लीचा लाल किल्ला आपण पाहिलाय का? त्याच्यावर एक पॉइंट आहे, दिवाणे आम दिवाणे खास. उर्दू शब्द येतात की दिवाणे खास. खास म्हटलं तर न्यायालय, मंत्रालय. 365 गड किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार लिखाणकाम जे चालायचं ते इथे चालायचं. हे राजांचं न्यायालय मंत्रालय आहे. पहा बघा समोर ज्या खिडक्या, टेहळणी बुरुज, सिक्युरिटी पॉइंट, पहारा करण्याची जागा आहे. आतमध्ये राजांचं दरबार, सिंहासन, नगारखाना आपण आतमध्ये बघून घेऊ. थकली देवा मार गुप्त मीटिंग आम्ही बाहेर निघतो थोडा पण घेत नाही. गुप्त मीटिंग चला एक नंबर आहे. चला व्हिडिओ पूर्ण बनव व्यवस्थित. त्याचे व्ह्यूज काय राहतील माहिती आहे का? गुप्त मीटिंग थांब. मी आलो मी पण आलो येतो मी. पकड भावी चला चला सावकाश ना डायरेक्ट बघ नाही हो अभि जा खालना शूट करून ये. शूट आण सावकाश इकडे जाताना रस्ता करायची स्टार्ट. ओके. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या ठिकाणावरती उभे आहेत राणीमहल पाहिलं का आपण? हो. राणीमहलात 2 चौथरे आहेत. मनात शंका येते की बेडरूम आणि किचन असेल. 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य होतं का? नव्हतं. राणी एक व्हीआयपी होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार. राणी तिच्या बेडरूम मध्ये मीटिंग घेईल का? किचन मध्ये मीटिंग घेईल का? नाही घेणार. या दृष्टीने काय केलं, प्रत्येक राणीमहलात मीटिंग हॉल बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. 20 बाधा 20 प्रयोग व्हायचे ना पूर्वी जास्त. आजही प्रत्येकाला इतिहास माहिती आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला इतिहास भरपूर माहिती आहे. पण त्यावेळेस इथल्या पॉईंटची माहिती नाहीये. त्यावेळेस पाहिलं तर आजही आपल्याला माहित नाहीये की राजांचं निधन कशाने झालं. विष काही म्हणतात इतिहासकार की विष प्रयोग झाला, काही म्हणतात गुडघे रोग झाला. आज 50व्या वर्षात गुडघे रोगाने माणूस काही मरत नाही. आज केमिकलचे खाऊन सुद्धा 60-70 वर्ष आरामात जगते. पूर्वी एवढं असताना सुद्धा गुडघे रोगाने माणूस मरत नाहीये.
आता याच्यावरती तर्कवितर्क शोधाशोध चालू आहे, ज्यावेळेस समजेल तेव्हा कळेलच आपल्याला. हे राजांचं 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन रूम आहे, स्वयंपाकघर, जेवण बनवण्याचं ठिकाण. या साईडला राजांची एसी रूम, सज्जा, गॅलरी, बाल्कनी. एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले. 8 किल्ले दिसायचे. आत्ता सुद्धा रायगडावरून 8 किल्ले दिसतात. क्लायमेट क्लिअर पाहिजे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांभारगड, मकरंदगड, मानगड असं 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. ही राजांची एसी रूम, सज्जा, गॅलरी, बाल्कनी आहे. पुढे आपण खलबतखाना बघूया. काय विशेष आहे? प्रत्येकाच्या घरात असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा बेड आहे हा. जा वरती जा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा. एवढं राजमहल उभं आहे पूर्ण. करायचं स्टार्ट. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महत्वाचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणावरती आलात ना, सगळ्यात पवित्र ठिकाण येणं, इथली धूळ आपल्या नतमस्तक लागणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट. राजस्थानचे गडकिल्ले बघितलेत का? राजस्थानचे गडकिल्ले पाहिले तर किती स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतात. फक्त चित्तोडगड सोडला तर बाकीचे गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले का असे? कारण मराठी कोणासमोर झुकला नाही, वाकला, शेवटपर्यंत लढा देत राहिला. राजस्थानच्या राजाने शेवटपर्यंत इंग्रजांची चाकरी केली, गुलामी केली, आई बहिणी त्यांना दिल्या. त्यामुळे त्यांचे गडकिल्ले त्या पद्धतीने आपल्याला स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने पाहायला मिळतात. आज जर पाहिलं तर कुठल्याही मोठ्या आमदाराच्या घरी जा, कोणाच्याही घरी जा, परवानगी घ्यावा लागते. राजांच्या राजवाड्यात यायला नाही, राजस्थानच्या गडकिल्ल्यात जायला सुद्धा आजही परवानगी घ्यावी लागते. ती जागा इव्हेंटसाठी सुद्धा देतात. आपल्या गडकिल्ल्यात तशी व्यवस्था नाहीये, कारण ते पिकनिक पॉइंट आहेत. हे ऐतिहासिक स्थळ आहे. महाराष्ट्रातली दुसरी पंढरी रायगडाची ओळख आहे. शिवाजीराजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजाने आपले आयुष्य लाभलं किती हो? 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिली तर 20 वर्ष बाळपणात जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही हो. राजाने 50 वर्षात धनासारखं मन मिळवलं. मनासारखी माणसं होती, माणसांसारखे राजे होते, राजांसारखं मन होतं. महाराष्ट्रात अनेक राजे झाले, बापगादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे. स्वतःची गादी नव्हे तर पुऱ्या हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. पहा बघा, हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता, 32 फूट होता. काय वैभव असेल याचं? सागाची लाकडं होती. मनात शंका आली ना बाबा, आता ही गडावर छप्पर काय होतं, तर या पूर्ण 100 एकरावरती सागाची लाकडं आणि खापार नाळ्याची कौलं होती. काय वैभव असेल याचं? इंग्रजांनी जाळलं. 11 ते 12 दिवस रायगड जळत होता. कसा जाळला, काय जाळला याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच की शिवाजी राजाने जरी जन्म घेतला शिवनेरीवर, तरी स्वराज्य पोरकं झालं. स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. हेच ते ठिकाणी. याच चौथऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला. या चौथऱ्यावर राजांचं निधन झालं. राजांच्या देहचित्ते लागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली. शेवट पॉईंट आपण तिकडे जाणार आहोत. एवढ्या लांब का दिली तर राजे महादेवाचे, शंकराचे भक्त होते. राजांचं कायम दर्शन होईल या दृष्टीने राजांची समाधी तिकडे दिली. हा राजांचा बेड. शिवाजीराजाने 10 वर्ष वास्तव्य केलं. संभाजीराजाने इथे 9 वर्ष वास्तव्य केलं. संभाजीराजाने आयुष्य लाभलं किती हो? 32 वर्ष. 32 वर्षात लढाया झाल्या किती? 162 ते 120 पर्यंत लढाया झाल्या. इतिहासात नोंद आहे की 120, पण असं काही इतिहास 162 हून जास्त झाले, पण एकही लढाई कधी हरले नाहीत. शिवाजीराजांपेक्षा ताकदवान होते संभाजीराजे. सक्का मेहुणा गणूजी शिर्क्याने पकडून दिलं म्हणून. नाहीतर आज फक्त 1 वर्ष जगले असते ना, तर दिल्ली आज इथे असते. दिल्ली जिथे आहे ना, ती दिल्ली आज इथे असती. त्यातले 32 वर्षात 162 लढाईहून जास्त जिंकल्या. कधी एकही लढाई हरलेल्या. त्यातले सुद्धा 42 दिवस औरंगजेबाने काही कुठल्या प्रकारे हार केले सांगण्याची गरज नाही. छावा मूवीमुळे प्रत्येकाला माहीत पडलेलं आहे. पण एक दाखवलं नाही त्याच्यामध्ये
की औरंगजेब स्वतः अखेरच्या श्वास जेव्हा संभाजीराजाने मातीत सोडला तेव्हा औरंगजेब स्वतःला लाजून गुडघे टेकून काय म्हणतोय की हे मेरी बड़ी बेगम साहिबा, इसका फिर सिवा ने एक संभा को जन्म दिया, वैसे मेरे घर में तीनों बेटों में एक पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. मेरे तीनों बेटे निकम्मे कामचोर गद्दार निकले. म्हणजे शत्रूने सुद्धा आपल्या राजांचे गुण गायले होते. असे होते आपले राजे. म्हणून म्हटलं जातं अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे, मोढेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. पहा बघा, हे राजांचं 400 वर्षापूर्वीचं बेडरूम राहता राजवाडा आहे. आतमध्ये सगळ्यांनी पुढून जाऊन चपला बोटे खाली काढा, नतमस्तक व्हा, कपाळी धूळ लावा. मग आपण पुढच्या पाण्याची माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर जे आपण मंदिर पाहतो जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराचा आकार जर लांबून पाहिलात तर आपल्याला एका मस्जिद सारखा दिसतो. मस्जिद सारखा का? तज्ञांची मत आहेत, काही इतिहासकारांची मत अशी आहेत की आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगेने रायगडाला घेरलाय. रायगड तोडायचा आहे, शत्रूला आधी सह्याद्रीवरती यावं लागणार. तो सह्याद्रीवरती आला, त्याची नजर त्या मंदिरावर पडणार. मग तो शत्रू म्हणणार की आपलं मंदिर आहे लांबून, आपलं मस्जिद आहे लांबून, दर्शन करून जाऊन म्हणून या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर आहे. काही तज्ञांची मत असेल की पूर्वी जे कलाकार होते ते या पद्धतीचे होते, याच पद्धतीने हे मंदिर बांधायचे, त्यामुळे हे मंदिर असं दिलं. असे तर्कवितर्क आहेत. कारण राजे आपले कोणाला घाबरत नव्हते. त्या मोगलांच्या भीतीसाठी अनेक महाराष्ट्रातली मंदिरं मग अशी केली असती. परंतु त्या टायमाला बघा तुम्ही, जुनी मंदिरं याच पद्धतीने पाहायला मिळतात. त्यावेळीचे कलाकारच या पद्धतीचे असावे असं वाटतंय. म्हणून या मंदिराचा आकार तसा दिलाय. ही मंदिराची मागची एंट्री आहे. पूर्वी मंदिराची समोरनी एंट्री इकडून होती. ते वाघ्या कुत्र्याबद्दल वादग्रस्त चालू आहेत. इतिहासामध्ये ऐकून वाचून माहिती असेल, त्याच्यावरती वाद चालू आहे, त्यामुळे त्याचा आपण काही इतिहास सांगत नाही. पण या मंदिराची पहिलीच पायरी चढताना त्या पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर. ज्या आर्किटेक्टने स्वतःचं घरदार जागा जमला, प्रॉपर्टी विकली, रायगड बांधला. 15 मे 1656 रायगड ताब्यात घेतला. अनेक वर्षे बांधकामाला लागतील ना. 6 महिने, 2 महिने, 15 दिवसात, 20 दिवसात, वर्षभरात काम पूर्ण होईल. पण राजे तेवढा वेळ थांबू शकत नव्हते. नाही, ते राजांच्या त्या प्लेटला मोहीम आग्रे चालू होती. राजाने हिरोजींना अंदाजाप्रमाणे पैसा लागणारा दिला. अनेक वर्ष बांधकाम मात्र योगाने आणि जोमाने चालली आणि मधल्या काळात रायगडाला लागणारा पैसा संपला. ज्यावेळेस रायगड हिरोजींच्या हस्ते बांधकामासाठी दिला त्यावेळेस राजाने हिरोजींकडून वचन घेतलं होतं की हिरोजी ज्यावेळेस रायगडावर आमचं दुसरं पाऊल पडेल त्यावेळेस हा रायगड एक बेलागाने बुलंद झालेला हवाय. राजा नक्कीच आमच्या आज्ञेने आणि तुमच्या आज्ञेने राज आणि या जगदीश्वराच्या साक्षीने बांधकाम आम्ही आमचं नक्कीच पूर्ण करू. हिरोजीने बांधकामास सुरुवात केली होती. मधल्या काळात लागणारा पैसा संपला. करायचं काय? राजांना वचन दिलंय. आऊसाहेबांकडे पैसे मागायला, आऊसाहेबांची तब्येत बरोबर नाही. अरे करायचं काय? राजांकडे पैसे तरी कसे मागायचे? राजे कुठल्या मोहीम आग्र्यांवर त्यात हे सुद्धा माहित नाही. चला मग हिरोजीने फैसला घेतला, स्वतःच्या गावाला गेले, स्वतःचं घर विकलं, जागा विकली, लास्ट पर्याय बायकोच्या अंगावरचे दागिने घाण ठेवले, रायगड बांधला. अनेक वर्षानंतर त्या रायगडावर राजांची सभा भरली. राजाने अनेकांना देणगी दिली, परंतु राजांपर्यंत हिरोजींची माहिती पोहोचली होती. काय करून या बहादराने रायगड बांधलाय? राजाने त्या हिरोजीला एका शब्दात विचारलं, अहो हिरोजी काय हवंय? 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट प्रॉपर्टी, धन दौलत काय हवंय ते मागं देण्यास तयार आहे. राजा तुमच्या इस्टेटीसाठी, प्रॉपर्टीसाठी मी रायगड बांधलेला नाहीये. राजा तुमची धन दौलत प्रॉपर्टी नकोय. नाही हिरोजी, आमच्याकडून तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. रोजच्या प्रमाणे राजे जगदीश्वराचं दर्शन घ्यायला येतात. राज मंदिराची पहिलीच पायरी चढता हिरोजी म्हणतात, थांबा राज, आता बक्षीस मागण्याची वेळ आली आहे. हो हिरोजी काय हवंय? मागा देण्यास तयार आहे. राजे इस्टेट वगैरे नकोय. पायरीवरती पाऊल ठेवलंय, पायरीवरती नावाची पाटी द्या. अहो हिरोजी इथभर दगड नाही, इथभर दगडामध्ये नावाची पाटी लावून तुम्ही करणार काय? खाली महादरवाजा आहे, नगारखाना आहे, तिथे लावून घ्या, मोठी लावून घ्या. येणार जाणारे लोक वाचतील. राजे नकोय, माझ्या मोठ्यापणासाठी नकोय. ज्या वेळेस तुम्ही शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धुळी माझ्या नतमस्तक पडली पाहिजे, एवढीच माझी प्रार्थना आहे. राजांचं अंतःकरण भरलं. राजाने हिरोजीला मिठी मारल्याने सांगितलं, वा हिरोजी आहो, तुमच्यासारखी लोक लाभले आम्हाला, म्हणून आज आमचं स्वराज्य निर्माण झालं. राजाने हिरोजीला विचारलं, हिरोजी गडाचे गॅरंटी पत्र काय? अहो राजा, प्रसादे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य दळपत राहतील तोपर्यंत माझ्या बांधकामाला काय होणार नाही. गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरतील ती फक्त हवा. एवढं गडाचं मजबूत गॅरंटी पत्र दिलं आणि आज आपल्याला रायगड हवा तसा पाहायला मिळतो, वरतं छप्पर जळालेलं पाहायला मिळतं. हिरोजीने बांधकाम दिलं होतं ते बांधकाम तसंच पाहायला मिळतं. मग छप्पर कसं जळालं? याच्यावर पूर्वी छप्पर होतं
सागाची लाकड खापर नळ्याची कौलं. इंग्रजाने रायगड जाळला नाव. 10 मे 1818 तोफेचा बडी मारा करून इंग्रजाने रायगड जाळला. कर्नल प्रॉतर मेजर हॉल हा समोरचा डोंगर आहे ना, हा पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजाने हल्ला केला वर. 11 ते 12 दिवस रायगड जवळ होता. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? हे तर कोण झालं? आपणच. म्हणून कुणी राख म्हणून घेऊ नका, प्रत्येकाला काही शेर सांगतो. म्हणून सांगितलं जातं की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला. अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला, या मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. म्हणून सांगितलं जातं की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसत्या अंगणामध्ये तुळस, छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस. म्हणून सांगितलं जातं तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे औरंग्याची औलाद म्हणतात. कवी कलश म्हटले होते, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते जगात हिंदू धर्म टिकला नसता. म्हणून सांगितलं जातं अंधार फार झालाय आता दिवा पाहिजे. अरे अंधार फार झालाय आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभू. चोरी लबाडी गुन्हा शिवाजी राजाने कोणाला ढकललं नाही, संभाजी राजाने कोणाला सोडलं. शिवाजी राजाने वापर काय केला? आऊसाहेबांना उतरतेवेळेस रायगडावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाताळगावी नवळीकर वाडा बांधून दिला. राजांना रोज आऊसाहेबांचं दर्शन घ्यावं लागायचं. आऊसाहेबांचा वाडा त्या टोकावरून दिसतो. आऊसाहेब रोज सकाळ संध्याकाळी 5:30 वाजता वाड्यातून बाहेर यायच्या. आऊसाहेबांना भगवा ध्वज दिसला, राजांना भगवा ध्वज मशाल दिसली की राजे दर्शन घ्यायचे, परत यायचे. पहा बघा, तिथं टकमुकटोक नाव देण्याचं कारण म्हणजे एखादं खाली पाहिल्यानंतर दरीत पाहिल्यानंतर टकमकल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं, त्यामुळे त्याचं नाव दिलं टकमुकटोक. डायरेक्ट 1250 फूट दरी एकदम स्ट्रेट खाली आहे, त्यासाठी नाव त्याचं टकमुकटोक. तर आपण तिथे टकमक टोकावर जाणार आहे. इथनं व्ह्यू बघा काय भारी वाटतं, उंच बाग इथे. टकमक टोक. हा